राज्यातील रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यास 1 महिन्याची मुदतवाढ। चालकांना आता मराठीचं व्यावहारिक ज्ञान असणं बंधनकारक। 15 ऑगस्टपर्यंत मराठी भाषेचं मूलभूत ज्ञान अनिवार्य। मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यामध्ये वाढ होण्याची शक्यता। रिक्षाच्या किमान भाड्यामध्ये 1 रुपयांच्या वाढीचा प्रस्ताव, तर टॅक्सीच्या भाड्यामध्ये 2 रुपयांची वाढ होण्याची शक्यता। भाडेवाढ झाल्यास प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार। नगरविकास खात्यानं नियमांच्या बाहेर जाऊन स्थगिती दिलेल्या इमारती पाडणार। गणेश नाईक यांचा पुन्हा शिंदेंच्या सेनेवर हल्लाबोल। अधिकाऱ्यांना हाताशी घालून केलेली चुकीची कामं पाडणार, नाईक यांचा इशारा। राहुल गांधींची पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका। परराष्ट्र धोरण म्हणजे राजकारण्यांना मिठी मारणं नव्हे, राजकारण्यांना मिठी मारणं ही कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये कुणी घातली, राहुल गांधींचा सवाल। यंदाच्या गणेशोत्सवाला महागाईचा फटका। गणरायाच्या मूर्तींच्या वाढत्या किमतीनं मध्यमवर्गीय भक्तांच्या डोळ्यामध्ये पाणी। किमती वाढल्यानं भाविकांकडून नाराजी व्यक्त। गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठी गर्दी होत असल्यानं पुलांच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर। गणेशोत्सवापूर्वी धोकादायक पुलांची दुरुस्ती करा। बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचं आयुक्तांना पत्र। मुंबईच्या कांदिवली पूर्व परिसरामध्ये दुधात भेसळ करून विक्री। एका व्यक्तीला रंगेहात अटक। अमूल आणि गोकुळ कंपनीच्या दूध पॅकेट्समध्ये पाण्याची भेसळ। तळोजा आणि खारघरमध्ये भीषण पाणी टंचाई। पाण्याची व्यवस्था करा, अन्यथा घरं परत घ्या। रहिवाशांचा सिडकोवर संताप। 24 तास पाण्याचं आश्वासन, मात्र 24 मिनिटंही पाणी येत नसल्याचा या नागरिकांचा आरोप। सिडको मुख्यालयामध्ये जाऊन राहण्याचा इशारा। नाशिकमधल्या कळवण तालुक्यामध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के। 5 दिवसांपूर्वीही जाणवले होते भूकंपाचे धक्के। वारंवार भूकंपाचे धक्के बसत असल्यानं भीतीचं वातावरण। चाकणमधील खराब रस्ता आणि खड्ड्यानं घेतला दोघांचा जीव। खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून थेट कंटेनर खाली गेल्यानं अपघात। आणखी किती जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार, स्थानिकांकडून संतप्त सवाल। उत्तराखंडच्या चमोलीमध्ये भीषण दुर्घटना। जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामाधीन बोगद्यामध्ये शिरलं पाणी। 6 कामगारांचा मृत्यू, 14 जण जखमी। 20 कामगारांना बाहेर काढलं। 2 कामगार अजूनही बेपत्ता। रेस्क्यू ऑपरेशन युद्ध पातळीवर सुरू। गेलेनकीज जवळ काळ्या समुद्रावर मोठा स्फोट। रशियन क्षेपणास्त्र डागल्यानंतर समुद्रामध्ये स्फोट। क्षेपणास्त्र हल्ल्याचा व्हिडिओ सुद्धा समोर।